भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील सप्तम खंड चालू असून सप्तम खंडातील भाग दुसरा आपण पाहत आहोत. भाग दुसऱ्यामधील वैशालीचा निरोप, चॅप्टर 1 वैशालीला प्रणाम. तर आज आपण वैशालीचा निरोप, वैशालीला प्रणाम या भागावर आपण, या चॅप्टरवर आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. त्या अगोदर समर्पण घेऊया आणि मग व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. भाग दुसरा वैशालीचा निरोप, चॅप्टर 1 वैशालीला प्रणाम. आपल्या अंतिम प्रवासास निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृही गृधकुट पर्वतावर राहत होते. तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले, आनंद, चल आपण अंबलठिकेला जाऊया. आनंद म्हणाला, जशी आपली आज्ञा. आनंद संमतीदर्शक स्वरात म्हणाला. महाभिक्खू संघ सोबत घेऊन ते अंबलठिकेला गेले. तथागत भगवान बुद्ध काही काळ अंबलठिकेला वास्तव्य करून ते नालंदाला गेले. नालंदाहून ते मगध देशाची राजधानी असलेल्या पाटील ग्रामास गेले. पाटील पुत्र म्हणजे सध्या त्याला पटना म्हणतात. पाटील ग्रामाहून कोटीग्रामला आणि कोटीग्रामहून नादिका येथे ते गेले. ह्या प्रत्येक स्थानी ते काही दिवस थांबले आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकासाठी त्यांनी तिथे प्रवचने केली. नादिकेहून ते वैशालीस गेले. वैशाली हे महावीराचे जन्मस्थान. जैन धर्माचे गुरु जे आहेत महावीर, ते वैशाली हे महावीराचे जन्मस्थान होते आणि म्हणूनच जैन धर्मियांचा तो एक दुर्ग होता, म्हणजे किल्ला होता. म्हणजे त्याचं तिथं वर्चस्व होतं. तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धम्माकडे वळवण्यात बुद्ध यशस्वी झाले. कारण लोकाला भगवान बुद्धाचा धम्म पटू लागला. असे सांगतात की अवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला की त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. एवढा खतरनाक असा तो दुष्काळ पडला. त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. वैशालीच्या जनतेने सभा बोलवून ह्याबद्दल तक्रार केली. पुष्कळ वादविवाद होऊन अखेर सर्वांनी भगवान बुद्धांना नगरास येण्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
की आपल्या नगरीमध्ये वैशालीला तथागताला बोलवायचं म्हणून त्या गावातल्या ग्रामाने लोकांनी निर्णय घेतला. बिंबिसार राजाचा मित्र वैशालीचा एक लिच्छवी पुरोहित पुत्र महाली याला निमंत्रण करण्यासाठी पाठवण्यात आले. भगवान बुद्धाला बोलवण्यासाठी कोणाला पाठवलं? एक पुरोहित ब्राह्मण पाठवला. त्या निमंत्रण करण्यासाठी पाठवण्यात आले. भगवान बुद्धांनी निमंत्रणाचा स्वीकार केला व 500 भिक्खूसह ते निघाले. वजियांच्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला न केला तोच विजेच्या गडगडाटासह वादळ वारा होऊन मुसळधार वर्षाव झाला व पुष्कळांची समाप्ती झाली. आणि त्या गावाचे दुष्काळ पडला होता. पावसाचा पर्जन्य कमी पडलं होतं. तो दुष्काळाचा त्या एवढा पाऊस झाला एवढा की ते दुष्काळच मिटला त्या वर्षीचा त्या ठिकाणचा. समाप्ती झाली. वैशालीच्या जनतेने भगवान बुद्धाचे जे अपूर्व स्वागत केले त्याचे कारण मुख्यतः हेच होय की तथागत आपल्या नगरीला आपण बोलावले आणि आपल्या गावाला पाऊससुद्धा तसाच भगवान बुद्धाच्या पदस्पर्शामुळे आपल्या सीमेवर आल्याबरोबर पावसानं सुरुवात केली. असं त्या श्रद्धा त्या लोकांची वाढली. भगवान बुद्धांनी त्यांची हृदय जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला. आणि म्हणतात ना कधी कधी योगायोग येतात तशा पद्धतीचं. नंतर वर्षावासाचा समय आला. भगवान बुद्ध वर्षावासासाठी वेळुवनास गेले आणि भिक्खूंना वैशालीतच वर्षावास करण्यास त्यांनी सांगितले. वर्षावासानंतर भगवान पुन्हा वैशालीला आले, कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवासात जाण्याचे त्यांनी योजले होते. एके दिवशी भगवान बुद्धांनी सकाळीच वस्त्रे परिधान केले आणि भिक्षापात्र घेऊन ते भिक्षेसाठी वैशालीत त्यांना प्रवेश केला. भिक्षाटनानंतर त्यांनी भोजन केले. मग वैशालीकडे गजराजाप्रमाणे एखाद्या हत्तीप्रमाणे दृष्टिक्षेप टाकून त्यांनी आनंदात सांगितले, आनंदा, वैशालीची ही माझी अखेरची दृष्टीभेट आहे. यानंतर मी या वैशालीला पाहणार नाही, असं तथागताने आनंद भिक्षूला सांगितलं. असे म्हणून त्यांनी वैशालीचा निरोप घेतला. त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी त्याचा निरोप घेतला तेव्हा त्या लिच्छवी जनांना त्यांनी आपले भिक्षापात्र स्मृती म्हणून प्रदान केले. ही त्यांची वैशालीची अखेरची भेट होती. त्यानंतर पुनर्भेटीसाठी ते जगलेच नाहीत. म्हणजे ही शेवटची भेट होती तथागताची. आता चॅप्टर 2 आहे पावा येथे वास्तव्य. पावा गावाचं पावा नगर आहे. या पावामध्ये तथागत किती दिवस राहिले तर भगवान बुद्ध वैशालीहून भंडारा ग्रामास गेले. ग्रामाहून हट्टी ग्रामास व तेथून भोगनगरास गेले. भोगनगराहून ते पावा येथे गेले. पावा येथे भगवान बुद्ध चुंद नामक लोहाराच्या आश्रमात
वास्तव्यासाठी गेले. भगवान बुद्ध पावा येथे आले असून ते आपल्या आम्रवनात उतरले आहेत असे च्युंदाने ऐकले. च्युंद आम्रवनात गेला आणि भगवंताच्या समीप जाऊन बसला. भगवंतानी त्याला धर्मोपदेश केला. ह्यामुळे आनंदित होऊन च्युंद नावाचा लोहार भगवान बुद्धांना म्हणाला, उद्या माझ्या घरी भिक्खू सहवर्तमान भगवानांनी येऊन भोजन घेण्याची कृपा करावी. आणि भगवान बुद्धांनी मौनानेच जणू संमती दर्शवली. भगवानांनी आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला हे जाणून च्युंदाने प्रयाण केले. आता दुसऱ्या दिवशी च्युंदाने आपल्या घरी खीर वगैरे मिष्टान्नाबरोबर सुकर मुद्दवा म्हणजे असा सुकर नावाचा कंद आहे, सुकर मुद्दवा हिची सिद्धता केली, म्हणजे ते तयार करण्यासाठी तयारी केली. तयार होताच त्याने भगवंतांना कळविले, भगवान वेळ झाली, भोजनास तयार आहात. भगवानांनी वस्त्रे परिधान केली आणि शिक्षणात घेऊन भगवानांनी वस्त्रे परिधान केली, काश्य वस्त्र अंगावर परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खूसह ते च्युंदाच्या घरी आले आणि त्याने सिद्ध केलेल्या भोजनाचे ग्रहण केले. भोजनानंतर भगवानांनी च्युंदास पुन्हा धम्म उपदेश केला आणि अंतिम आसनावरून उठून ते निघाले. च्युंदाने सिद्ध केलेले भोजन भगवान बुद्धांना मानवले नाही, म्हणजे पचन झालं नाही. त्यामुळे त्यांना घोर आजार जडला. अतिसारामुळे त्यांना मरणप्राय वेदना होऊ लागल्या. पण भगवानाने स्मृती सप्रजन्यचा नियोग करून सर्व सहन केले. आम्रवनात परतल्यानंतर मलशुद्धी झाल्यावर भगवान आनंदाला बोलले, चल आपण कुशीनाराला जाऊया. आणि मग सर्वजण पावाहून निघाले. अशा प्रकारे भगवान बुद्ध या वैशालीला कशा प्रकारे त्यांनी भेट दिली, नंतर पावा नावाचं नगर आहे त्या ठिकाणी कसे गेले आणि भगवान बुद्धाची ही शेवटचा प्रवास होता, शेवटची भेट होती. आता तिसरा चॅप्टर आहे कुशीनारा येथे आगमन. तर हा भाग आपण उद्याच्या प्रवचनात उद्याच्या चॅप्टरमध्ये व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. मित्रांनो, भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथावरील व्हिडिओ
आपण गंभीर खंडार यूट्यूब चॅनल या चॅनलवर आजपर्यंत 437 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. म्हणून आपण सर्वांनी त्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. साधू साधू साधू.